महाराष्ट्राच्या बाहेर तर गेले नाही आहेत. एवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सैन्य आहे, युद्ध सुरू आहे, मग गेले कुठे? मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की? आणि ह्याची जबाबदारी अमित शहाची. पण राऊतसाहेब, एकूण हे सगळं जे प्रकरण आहे त्या आता असंही एक महत्त्व विश्लेषण व्यक्त होऊ लागलेलं आहे की देशातले काही अनेक महत्त्वाचे संवेदनशील विषयही या सगळ्या घडामोडींच्या निमित्तानं बाजूला मांडले. आता युद्ध काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही. अनेक प्रश्न आहेत त्या देशात, महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत वेगळे विषय. पण आता युद्ध सुरू असल्यावर या विषयावरती लक्ष दिलं जात नाही. राज्यातल्या राजकारणाचा विषय आहे. पुन्हा एकदा अजित पवार, शरद पवार आणि आता देवेंद्र फडणवीस एकत्र एका मंचावर आज येत आहेत. सहकार क्षेत्रासंबंधित एक चर्चासत्र आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा दोन पवार एकत्र पाहायला. भारत पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते. भारत पाकिस्तानमध्ये या चर्चा आहे ना. प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदीमध्ये चर्चा होऊ शकते. प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात. तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी. शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, बरं का, हे ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे बघावं लागेल. नाही पण साहेब, जर असं असेल की दोन अशा देशांमध्ये चर्चा होते आहे तर या निमित्तानं शिवसेनेमधला जो तणाव आहे आमच्याकडे अजिबात पार्श्वभूमीवर काही दोन गटांमध्ये आमच्याकडे काही तणाव नाही. नाही, दोन शिवसेना आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहे. आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे आमचे सरपंच आहेत राजकारणातले. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही. पवार साहेब गेल्या काही दिवसांपासून टाळायचे, म्हणजे मागील काही दिवसांपासून टाळायचे अजित पवारांसोबत स्टेज शेअर करणं. मात्र ज्या चर्चा पाहायला मिळाल्या त्यामध्ये मागील पाकिस्तानला आपण टाळत होतो, युद्धाचीच भाषा केली होती ना. जिंदा या मुर्दा, आर पार, तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल. आता टेबलावरती बसले आहेत. भारताला धक्का बसला. आम्हाला असं वाटलं की लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना. तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळेंविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू आहे. आमचाही संघर्ष सुरू आहे. पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद वक्तव्य केले, त्याची खंत आम्हाला वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो. हे सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही. आपल्यामुळे जग अडतंय, राष्ट्र अडतंय. या भूमिकेतून राजकारणाने बाहेर पडलं नाही. पण राऊतसाहेब, या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा संपवलेला आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटत नाही. पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे चेले आहोत. आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे. पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत, म्हणून आमचं राजकारण नाही आहे. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण, जे येतील ते आमच्याबरोबर नाही त्या त्यांच्याशिवाय. हा वीर सावरकरांचा मंत्र जो आहे तो आमचा प्रेरणा असतो. आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय. हे तुमचं विधान अत्यंत महत्वाचं आहे. आलात तर तुमच्या बरोबर किंवा तुमच्या शिवाय, हे अत्यंत, म्हणजे शरद पवारांशिवाय सुद्धा तुमचा संघर्ष सुरू राहील का? नाही, आम्ही संघर्ष करणारच आहोत. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, ज्याने बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र कंगाल केला, मराठी अस्मितेच्या विरुद्ध ज्यांची कारस्थानं सुरू आहेत त्यांच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरू आहे. जे आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ, नाहीतर त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हाच संघर्ष केला. आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत बाळासाहेब ठाकरेंबरोबर. नाही, पण राऊतसाहेब, या संघर्षात शरद पवार तुमच्या बरोबर नसतील तरीही शिवसेना, बघा, आम्ही राजकारणामध्ये, आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, ते राहू. मी म्हणतोय संघर्षाविषयी.
संघर्ष करणं हे येरा गबाळ्याचं काम नाही. आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे, ना नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहामध्ये आहे. काय करणार? काय तुरुंगात टाकतील ना, याच्या पलीकडे काय करणार? आम्ही घाबरत नाही. राऊत साहेब, एक मराठी प्रश्न आहे की गेल्या काही दिवसात जो विषय मागे पडला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीचा, मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते, परदेशातून आता ठाकरे बंधू आलेले आहेत, तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या किंवा युतीच्या चर्चेला आता पुढे सुरुवात होईल का? सुरुवात कोणी केली होती? सुरुवात कोणी केली होती? या चर्चेला सुरुवात कोणी केली? प्रतिसाद कोणी दिला? सुरुवात कोणी केली? सुरुवात राज ठाकरे यांनी केली. 2 ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ, आजही देतो. आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद यावा आणि त्यानंतर बघा, सुरू होती. मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत, 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले, ते त्यांचे जे काय जुने नाती गोती संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत, ते पूर्ण होऊ द्या. कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून. ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच ना, आम्ही कुठे जातो? हिंदी में जानना चाहिए, कश्मीर में पहल करेंगे, कश्मीर में पहल करेंगे। कौन का उसने कहा? ट्रम्प को इसे अधिकार किसने दिया? बीजेपी की चाणक्य नीति क्या है सर? शिमला करार का क्या होगा सर? कौन बोला बीजेपी चाणक्य? बीजेपी नकली चाणक्य। ऐसे नकली चाणक्य बहुत घूमते हैं राजनीति। प्रेसिडेंट ट्रम्प को ये अधिकार किसने दिया कि वो कश्मीर मामले में हस्तक्षेप करे? कश्मीर प्रेसिडेंट ट्रम्प ने और उससे पहले मिस्टर नरेंद्र मोदी, अमित शाह जी, जो हमारा एक शिमला करार हुआ था, शिमला अकॉर्ड 1971 के बाद इंदिरा जी किया था, वो पढ़ लीजिए। उसमें दो राष्ट्र में ही चर्चा हुई, तीसरा राष्ट्र उसमें नहीं आएगा हस्तक्षेप करने। ये हमारे शिमला एग्रीमेंट में एक महत्वपूर्ण एक सेक्शन है, वो पढ़ लीजिए। प्रेसिडेंट ट्रम्प को सरपंच किसने बनाया, मुखिया किसने बनाया? हमारे यहाँ गांव में पाटिल रहते हैं, पाटिल चौधरी गांव में। तो प्रेसिडेंट ट्रम्प को क्या हमने चौधरी बनाया है क्या? कहाँ भी घुस जाते हैं। हमारी सेना, हमारी फौज सक्षम है, वो कर लेगी। चाहे हमारी पॉलिटिकल लीडरशिप कमज़ोर हो, लेकिन सेना सक्षम है। ठीक है राउत साहब, इससे पहले आप केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का इस्तीफा मांग रहे और थे। इंडिया पार्टी में मोदी जी नहीं रहते। पाकिस्तान के जो राष्ट्रपति है वो देश को संबोधित करते हैं, मोदी जी ने अभी कुछ नहीं कहा है। मोदी जी को टाइम है, बिहार चुनाव से पहले वो संबोधित जरूर करेंगे। बिहार चुनाव से पहले 1 महीना पहले वो जरूर देश को संबोधित करेंगे। मोदी जी बहुत होशियार आदमी, बहुत होशियार आदमी, व्यापारी। अब उनको फायदा नहीं है, लोग सवाल पूछेंगे ना पाकिस्तान के बारे में, तो बिहार चुनाव से पहले, वेस्ट बंगाल चुनाव से पहले जरूर जनता को, देश को संबोधित करेंगे। राउत साहब, आज संपादकीय में आपने लिखा है कि कौन सा सौदा हुआ, कौन सा सौदा हुआ? सर, ट्रम्प के साथ एक सौदा हुआ है जिसकी भारी कीमत भारत को सोच चुकानी पड़ी। ऐसा हाँ, भारी कीमत जो है वो हमारी फौज जो जोश में थी, लाहौर, कराची, इस्लामाबाद, रावलपिंडी तक पहुंचने के लिए, पेशावर तक, उसको रोका किसने और क्यों? अब ये मौका फिर नहीं मिलेगा पाकिस्तान को ख़त्म करने का। पाकिस्तान में जो जश्न मनाया जा रहा है उसके लिए जिम्मेदार प्रेसिडेंट ट्रम्प है, और प्रेसिडेंट ट्रम्प के जो पिल्ले हैं यहाँ, पिल्ले देश में, वो है। प्रेसिडेंट ट्रम्प को अधिकार नहीं है। भारत पर जो हमला हुआ है, हमारे लोग मारे गए, हमारे बहनों का सिंदूर वो लोगों ने सौभाग्य खत्म कर दिया है, उनका बदला लेने का अधिकार हमको है। वही प्रेसिडेंट ट्रम्प कि हमको ये रोक लिया उसने, और हमारे लोग
प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में आकर हमारा संघर्ष विराम करते हैं, ये ठीक नहीं है। राउत साहब, अमेरिका की संरक्षण मंत्री ये बयान करती है कि भारत और पाकिस्तान के बीच अमेरिका पहल नहीं करेगी, लेकिन इस बयान को 24 घंटे नहीं होते तो प्रेसिडेंट ट्रम्प ये ऐलान कर देते हैं कि ये युद्ध खत्म हुआ। हाँ, स्टेट सेक्रेटरी अमेरिका की और वाइस प्रेसिडेंट वांस दोनों ने ऐलान किया है कि भारत पाकिस्तान युद्ध से हमारा कोई ताल्लुक नहीं है, संबंध नहीं, हम उसमें नहीं बीच में आएगा। ये बार बार कहते रहे। आप उनके ट्वीट देखिए, एक्स अकाउंट देखिए, और अचानक 24 घंटे में प्रेसिडेंट ट्रम्प ऐलान करते हैं कि मैंने युद्ध रोक दिया। अमेरिका के पापा, बीजेपी वालों के नए पापा वो रुकवा देते हैं। हाँ, अभी नए पापा है बीजेपी वालों में, सरकार के वो पापा ने वो रुकवा दिया, खुश है ये लोग, और वहाँ पाकिस्तान में लोग जश्न मना रहे हैं। क्या सौदा क्या हो गया है? ऐसी क्या नौबत आ पड़ी कि प्रेसिडेंट ट्रम्प को आपने मध्यस्थता के लिए चुना? क्या है? हमारे पास जानकारी है, उससे क्या फ़ायदा, किसको फ़ायदा, किसके ऊपर के जो वहाँ जो केसेस चल रहे हैं ब्राइबरी के, वो पीछे लेने की बात चल रही है, अब पता चलेगा। नहीं, लेकिन आपका सीधा रुख ये अदानी उद्योग समूह के, अगर आपको ऐसा लगता है तो आप वो खबर चलाइए। अगर आपके मन में ये शंका है तो एक अच्छे पत्रकार के नाते आप ये खबर चलाइए। सर, डीजीओ की मीटिंग हो रही है एक तरीके से। होने तो वो बातचीत होती है। किस तरीके से देखो, चाइना से भी इस प्रकार की बातचीत होती है। जो बॉर्डर स्टेट है, नेशन है, उससे हमेशा इस प्रकार की बातचीत होती रहती है।